ओम शांती. संपूर्ण विश्वामध्ये सर्व महामंडलेश्वर, सर्व आचार्य, पंडित, गुरुवर्य, महाराज इतकंच काय, पण शाळा कॉलेजमध्येही ज्या माँ सरस्वतीचं पहिल्या दिवशी आवाहन करतात आणि जिच्याकडून सर्वजण बुद्धीचं वरदान प्राप्त करतात, अशा माँ सरस्वतीचा 24 जून हा एक पुण्यशील दिवस आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माँ सरस्वती, ज्यांना प्रेमानं मातेश्वरी म्हटलं जात होतं, आणि अशा मातेश्वरी विद्यालयाच्या पूर्व प्रशासिका, सर्वात प्रथम प्रशासिका होत्या आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी, देवताई गुण, सभ्यता, सत्यता, मधुरता अशा अनेक गुणांची त्या खानच होत्या. त्यांच्या मस्तकामधून, त्यांच्या दृष्टीमधून, त्यांच्या चलनमधून, त्यांच्या वाणीमधून सतत दैवी गुणांचं दर्शन हे प्रत्येक येणाऱ्याला होत होतं. एक 13व्या-14व्या वर्षामध्येच मातेश्वरी या ईश्वरीय कार्यामध्ये समर्पित झाल्या. त्यांचं मूळ नाव ते सुद्धा किती रमणीक आणि ते सुद्धा किती दैवी लक्षणांनी युक्त होतं. राधिका. आणि राधा किंवा राधिका नाव कोणाला जगामध्ये परिचित नाही. खरंच जसं नाव तसंच त्यांचं काम होतं. राधेसारखीच आपल्या बुद्धीची प्रीत त्यांनी एक ईश्वर पित्याशी, शिवपित्याशी साधलेली होती, आणि म्हणून एकाग्रतेची संपूर्ण शक्ती, त्याचे नवीन नवीन चमत्कार आम्ही सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये खरोखरच प्रॅक्टिकल अनुभव केले. स्वतः मातेश्वरी पहाटे 2 वाजता उठून एकदम वरच्या टेरेसवर किंवा छतवर जाऊन एकदम एकांतामध्ये, शांतीमध्ये आकाशातल्या लखलखणाऱ्या चांदणीकडं पाहत, ताऱ्यांकडं पाहत त्या मनापासून एकाग्र होऊन ईश्वर पित्याशी सामिप्य साधत होत्या. आणि त्यांचं ते तेज, एकाग्रतेचं तेज, पवित्रतेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरून सदोदित अनुभव होत होतं. तसं पाहायला गेलं, ही राधिका नावाची कन्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा अनेक विषयामध्ये खूप प्रवीण होती, अनेक कलांच्या मध्ये खूप पारंगत होती. अभ्यास तर अभ्यासच, परंतु त्याचबरोबर संगीत कला, नृत्य कलामध्येही त्या कुठेही कधीही कमी पडल्या नाही. ज्या वेळेला त्या या कार्यामध्ये समर्पित झाल्या, तर जे जे भाऊ बहिणी त्यावेळेला संपर्कात येत होते, त्यांना पाहताच अशा श्री लक्ष्मीचा किंवा येणाऱ्या नवीन भविष्य दुनियेतल्या महाराणीचा साक्षात्कार व्हायचा. कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राजयोगाचा अभ्यास इतक्या तत्परतेने आणि इतक्या स्वाभाविकपणाने केलेला होता की तो त्यांचा अभ्यास त्यांच्या वृत्तीमधून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता. मातेश्वरींची वृत्ती, जसं आपण सरस्वती देवीचं वर्णन करतो, हंसवाहिनी, वीणावादिनी, तर खरोखरच एक राजहंसाची वृत्ती ज्याप्रमाणे स्वच्छ, शुद्ध, निर्मळ आणि पवित्र असते, तसं मातेश्वरींच्या जीवनामध्ये प्रत्येक त्यांच्या कर्म इंद्रियामधून ती योगयुक्त स्थिती दिसून येत होती
आणि ते पवित्रतेचं तेज झळकत होतं. म्हटलंही जातं, योगी शीतल काया वाले, शीतल जिनके अंग, तपत बुझाए औरों की, दे दे अपना संग. खरोखरच ही गोष्ट सर्वांनी त्यांच्या जीवनामधून अनुभव केली. त्यांच्या जीवनामध्ये इतकी प्रचंड कमालीची शांतता, शांती फक्त मौनाला म्हटलं जात नाही. वृत्तीमध्ये शांती, वृत्तीमध्ये एकाग्रता, आणि फक्त शांतीच वृत्तीमध्ये नाही, पण संपूर्ण जीवनामध्ये अनासक्त वृत्तीमध्ये आम्ही त्यांना पाहिलं. भक्ती मार्गात तर आपण फक्त एकच दिवसाचं व्रत करतो, परंतु संपूर्ण आयुष्यभराचं व्रत, व्रतस्थ वृत्ती ही आम्ही त्यांच्या जीवनामध्ये अनुभव केली. आणि हे व्रत अखंडपणाने एक ईश्वर पित्यामध्ये, एक शिव परमात्म्यांच्या महावाक्यामध्ये, प्रत्येक त्यांच्या ज्ञानरत्नामध्ये त्यांनी इतका निश्चय ठेवला, 100% काय, 101%. आणि म्हणूनच या निश्चय बलाच्या आधारावर त्या या क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर होत राहिल्या.